नेहमीसाठी ते सोडून देतो, त्याला म्हणतात पश्चाताप. कारण आज जर आपण पाहतो, परमेश्वर जो पवित्र आहे आणि सैतान जो पापाकडे ओढणारा आहे, तर आज आपण पाहतो की पापाकडे जाण्याचा मार्ग जो आहे मोठा आहे, भला मोठा. त्याच्यामध्ये भराभर लोक जाऊ शकतात, फटाफट लोक जाऊ शकतात. परंतु ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की देवाकडे जाण्याचा, तारण प्राप्तीचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? अमूल्य आहे, फार छोटा, फार छोटा है ना. त्याच्यातून जायचा प्रयत्न केला, अनेक संकट, अनेक समस्या, अनेक गोष्टी, बेइज्जती अनेक सहन करावं लागतात. आणि त्या सहन करता करता लोक काय करतात की म्हणतात, अरे काय ईश्वर विश्वास ठेवणार आहे काय असं. मग काही लोक काय करतात, डगमगून जातात. जाण्याची इच्छा तर सगळ्यांची आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये तारण प्राप्ती करण्याची इच्छा सगळ्यांची आहे, आपल्याला पापातून सुटकारा मिळवण्याची इच्छा सगळ्यांची आहे. परंतु त्या अरुंद दरवाजाने आत जाण्यासाठी कोण कोण तयार आहे? कारण की त्याच्यामधून जात असताना छळ आहे, अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे, संघर्ष आहे. लोक बोलतात, नाव ठेवतात, शिव्या देतात, तुम्हाला लबाड म्हणतात. अनेक गोष्टींना जे प्रभूने सहन केलेलं आहे, आज त्याच्यावर विश्वास करणारा सहन करत करत विश्वासामध्ये टिकून तिथपर्यंत जायचं आहे. हालेलुया. आणि तिथं मग अरुंद दरवाजाने गेल्यासारखं आहे. तर कितीही ह्या ठिकाणी काय म्हणत आहे, पुष्कळ लोक जायला पाहतील,